महाडीबीटी अंतर्गत बॅटरी पंप कापूस कार्टून बॅग साठवणूक तपासणी पथकाची भडगाव तालुक्याला भेट। कापूस सोयाबीन उत्पादकता वाढीसाठी महाडीबीटी अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना दिलेल्या 100% अनुदानावर चार्जिंग पंप कापूस साठवणूक बॅग तपासणी पथक कृषी विभागीय संचालित नाशिक विभागांतर्गत आदेशानुसार नंदुरबार विभागीय पथकाने भडगाव तालुक्यातील गिरड पिंपरखेड गुळे गोंडगाव येथे भेटी देऊन साहित्याची तपासणी केली आहे। यावेळी तानाजी खर्डे, नरेंद्र पाडवी, सुधाकर बागुल, मनोहर सैंदाणे आदी वरिष्ठ अधिकारी तर भडगाव कृषी विभागातर्फे प्रताप खांडे, अनिल तायडे, सचिन पाटील, सुखदेव गिरी आणि सुभाष राठोड हे कर्मचारी उपस्थित होते। पाहूया दिव्य महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी सतीश पाटील यांनी याबाबत अधिकारी यांच्याकडून घेतलेली माहिती। आजचा कृषी योजनेविषयी सर, राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिके उत्पादनांचे वाढ मूल्य साखळी कार्यक्रम जो होता त्याच्या अंतर्गत आपण शेतकऱ्यांना ऑनलाईन करायला लावलं होतं महाडीबीटीवर। जो आता बॅटरी पंप आहे किंवा हे कापूस साठवणूक जी बॅग आहे त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटीवर ऑनलाईन केलं होतं। त्यानंतर ते ऑनलाईन नंतर सोडत निघाल्या। सोडतीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांना नावं आलेली आहेत त्यांना ही वाटप झालेली आहे। तर शासनाच्या म्हणजे वरून असे आदेश आले की ज्या ज्या ठिकाणी वाटप केलेली आहे त्याचं क्रॉस चेकिंग करावं। तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही क्रॉस चेकिंग सुरू आहे सध्या, की खरोखर शेतकऱ्यांना तो पंप मिळाला का, मिळाल्यानंतर त्याचा यूज ते करतायत का, तो बॅटरी वगैरे सर्व व्यवस्थित आहे का, या सर्व गोष्टी आम्ही पाहतोय। तसंच बॅगा ज्या वाटलेल्या आहेत त्यांचा उपयोग केला जातो आहे का, त्याचं महत्त्व त्या शेतकऱ्यांना पटलं आहे का। तर आम्ही ज्या ज्या गावांना फिरतोय तर तिथं सर्व ठिकाणी शेतकऱ्यांनी या योजनेबद्दल चांगलं प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि वापर पण करत आहेत। सर, आता बऱ्याचशा लोकांना या योजनेची माहिती नाही, यासाठी शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे? बऱ्याचशे म्हणजे या योजनेची माहिती नाही असं तर कृषी विभाग, कृषी सहाय्यक आहेत प्रत्येक गावामध्ये, त्यांना जर संपर्क केला तर निश्चितच याची तुम्हाला माहिती कृषी विभाग मार्फत दिली जाणार आहे। आणि ऑनलाईन वगैरे कधी करायला पाहिजे? कशी महाडीबीटीवर ऑनलाईन हे आता म्हणजे आता तर सध्या महाडीबीटीवर इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही करू शकता। उदाहरणार्थ आपला ट्रॅक्टर किंवा ठिबक हे तर महाडीबीटीवर सुरूच असतं। पण ज्या ज्या पद्धतीने वरून जर आधी ज्या काही स्कीमा महाराष्ट्र गव्हर्नमेंट देतं, खाली फॉरवर्ड करतं, त्यावेळेस शेतकऱ्यांना त्या गोष्टी आम्ही कृषी सहाय्यक मार्फत कळवल्या जातात आणि त्या पद्धतीने मग त्यावेळेस ते महाडीबीटीवर ऑनलाईन केली जाते। एकूण परिस्थिती म्हणजे शेतकऱ्यांनी आता महाडीबीटीद्वारा ऑनलाईन करून योजनेचा लाभ घ्यावा असं तुमचं म्हणणं आहे? हो हो, ठीक आहे सर, धन्यवाद।